हे भाऊ आहेत मानेगड किल्ल्यामधले सहकारी. हे या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगतील. तर मी भाऊ हे काय आहे, कशासाठी वापरत होते पहिले? हे संत्री ब्रूज आहे. संत्री ब्रूज आहे. तर इथून पहारेकरी लक्ष देत होते की दुश्मन कुणकडल्या बाजूने येत आहे. तर आपल्या राज्याने अलग करत होते की इथून पाहून सांगत होते की दुश्मन घेऊन राहिले बा कुणकडल्या बाजूने आले. त्याच्यासाठी की याला संत्री ब्रूज म्हणलं. संत्री ब्रूज म्हणजे लावले असे भाऊ थोडा हे लावलं सगळं नाव काय भाऊ? सांगतो रे काय हॅलो. ओके गाइस, आता आम्ही जातो गाडीमध्ये पेट्रोल भरायला. मित्रांनो आपण जात आहे आता मानेगड किल्ला. चला निघा का? चल ना चल. ते मला ते हे नाही करा हे हा त्याच्यात आता माईक लावणार प्रतीक बोल बी शकतो ना मी. खाली आमचे खादुडी गँग खाली बसले खाली पहिलं. हा हे मोठं भाऊ आमचा. भाऊ तुम्ही असा करून घे. अरे सचिन काय करते अरे सचिन आहे आम्हाला जायला तिथे अर्धा एक तास लागणार मानेगड किल्ला. तर आम्ही तुम्हाला नाश्ता झाल्यावर भेटू. बंगपूरला आता निघतो आम्ही 5 मिनिटात मानेगड किल्ला. चला तुम्हाला चला. रस्त्यासोबत आमच्यासोबत दुरून जा. रस्त्यामध्ये दुरून राहा. आम्हाला खूप चपल लागून राहिला आहे. इथं 2 टेम्परेचर वाढत आहे 300 दिवस. मे महिन्यात तुम्ही कृपया करून इकडे भटकू नका. नाही तर तुमच्या आम्ही आता आलो मानेगड किल्ल्यावर. आणि इथे बघा असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि असं म्हणतात की गडचंद्रचा देवळा पण हा एरिया आहे. जेसी असो गडचंद्र कोरपणा असो हा सर्वात मोठा लव्ह स्पॉट आहे. जे यंगस्टर आहेत, जे 17-18 वर्षाची मुलं आहेत किंवा जे कॉलेज करतात त्यांसाठी हा लव्ह स्पॉट म्हणजे खूप मोठा लव्ह स्पॉट आहे. इथे बघा आय थिंक
इकडे एक मंदिर आहे, हा मंदिराकडे जायचा रस्ता. आणि जो आपण मानेगड किल्ल्यासाठी बघायला ते आलोय, मानेगड किल्ल्याला जाता तुम्हाला रस्ता आहे, तिथून तुम्हाला दाखवणार तो आम्ही समोर. आणि इथं असं आता सध्या याचं काम चालू आहे मित्रांनो. तिथं एक छानसं बनवलेलं आहे. आणि आम्ही ते सवंगडी आहे इकडे आहेत, तिथे ते काहीतरी खायचं पाणी वगैरे घेत आहेत. तर तिकीट घर आहे मित्रांनो, ते दाखवू आम्ही. आणि बघा इथं सध्या झाड असल्यामुळे छोटे छोटे ते बंदर माणसे वगैरे खेळत आहेत तिथं. आणि बघा असं सुंदर लुक आणि सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे. बघा इथून मस्त पहाड वगैरे आहे. हे आता आमचे अक्षुभाऊ बंदरांना काहीतरी त्यासाठी घेऊन आलेले आहेत ते. आणि आय थिंक खूप चाललेलं आहे त्यांना लहान लहान मुलांसाठी. आणि अशा प्रकारे हा एक बोर्ड आहे, याच्यावर लिहिलेला आहे. आपण काका बघणार आहोत ते बघा. तो आहे एम्प्रेस डोर, तो आहे राणी महल. आता तिथं आय थिंक रोटिंग चालू केली आहे वाटतं तिथं. आणि ते आहे विहीर आहे, त्या विहिरीचं नाव काय? पाताळी विहीर. हा आय थिंक पाताळी विहीर त्या विहिरीचं नाव आहे. आणि हे आहे मंदिर आहे खाली आहे मित्रांनो, खाली आहे मंदिर. आणि आता हे नवीन सुरू झालेलं आहे. मग ते त्याला वल्लभ चंद्रपूर कडून लो रोप, जिपलिन, फ्री वॉक, जिपलिन आणि लो रोप हे आता नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू केली आहे. गव्हर्नमेंट तर्फे नवीन ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे. आणि इथं लिहिलं आहे का कोणते कोणते प्राणी या जंगलात राहतात, तर त्याच्यापासून सावध राहा असं लिहिलेलं आहे. मध्ये ज्यांना वल्लभ चंद्रपूर यांच्याकडून सांगितलेलं आहे की सदर परिसरात वाघ, बिबट, रानडुक्कर, अस्वल, नीलगाय, चितळ, सायाळ, वानर, माकड इत्यादी हिंस्र वन्य प्राण्यांचे अस्तित्व असल्याने सावध राहावे. मानेगड किल्ला परिसरात एकट्याने फिरती न करता समूह करावे, समूहाने फिरावे. कुणीही एकटं फिरू नये मित्रांनो. तर मित्रांनो ही आहे आमच्या किल्ल्यावर जायची तिकीट. आम्ही 5 जण मित्र आलेलो आहोत. आणि हे आमची तिकीट आहे, बघू शकता. मानेगड किल्ल्याकडे, हा मानेगड किल्ल्याकडे जायचा रस्ता आहे बघा. आता खूप मस्त करून जायचं आपल्याला. आणि आता काहीतरी लिहिलेलं सुद्धा, वेलकम, प्राणी, पक्षी व जंगलांचे जतन होण्यात मदत करा, म्हणजे जंगलाला कापू नका. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मानेगड किल्ला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत मानेगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर. तिथं बघा असं शिलालेख बनवलेले आहे दरवाजावर. ते बघा छोट्या छोट्या मूर्त्या बनवलेल्या. हे तोफ, आय थिंक तोफीचं समोरचं जे काय असतं ते बघा, जिथून फेकला जात होता गोला, ते आहे ठेवून. बाकी त्याचा हिस्सा कुठं आहे आता माहिती आणत असेल तर बघू आपण. पण हे दरवाजावर ठेवलेला आय थिंक ते आधी मूर्ती होती ते काढून तोफ ठेवलेली आहे. आणि बघा भिंतीवर पूर्ण हाताने नक्षे केलेले आहे फुगत. आणि याच्यामध्ये ना सिमेंट आणि ना विटाचा वापर केला आहे. पूर्ण हा जो किल्ला आहे, हे दिवार आहे, प्रवेशद्वार आहे, पूर्ण दगड आणि मातीनं बनलेला आहे. पुरातन काळामध्ये सिमेंटचं तर काय होती नाही मित्रांनो, तर त्याच्या वेळेस मातीचं आणि जे आपण जेवण करतो भातेचं पाणी हे मिक्स करून त्याचं बनवून हे तर लावलं जात होतं. आणि त्याच्यानं हे एवढं मोठा किल्ला दरवाजा निर्माण केलेला आहे. अजून मजबूत आहे. आजकालच्या आपण काय बनवतो म्हटलं तर आपले 4 वर्षात 5 वर्षामध्ये आपल्याला घराचं रिनोव्हेशन करावं लागतं. पण हे किल्ले बघा अजून आय थिंक 100-150 वर्ष तर झाले तर ते जास्त, तरी पण ते अजून उभंच आहे. फक्त थोडाफार क्रॅक्स पडलेले आहेत, पण अजूनही हा किल्ला एवढा सुंदर आणि असा शब्दपणे उभा आहे. आणि इथं बघा आता गव्हर्नमेंटने काय कॅमेरा वगैरे लावलेला आहे. आल्याबरोबर तो कॅमेरा चालू झालेला, आतापर्यंत नव्हता मित्रांनो, बंद होता. त्याला जे लाईट्स आत्ता ऑन झालेले आहेत, आय थिंक सेन्सरचा काहीतरी असेल तो कॅमेरा चालू करायचा. हे बघा मित्रांनो, इथं 2 गुफा आहेत, एक ही वाली आणि एक ही वाली. असं म्हणतात आम्ही जेव्हा लहानपणी इथे यायचो मानेगड किल्ल्यामध्ये, तेव्हा खूप साऱ्या स्टोरी बनलेल्या होत्या की इथून एक आपल्याला वाटत आहे छोटी आहे म्हणून, पण आतमध्ये खूप मोठी गुफा आहे. खूप गणेश मूर्ती
गणपतीची मूर्ती बनवून आलेली आहे. जय श्री गणेशाय नमः. थांब ना. हा मित्रांनो, आणि तो आता मग पहिले दाखवलेला प्रशिक्षण तो एक पहिला गुफा होता आणि हा दुसरा गुफा आहे मित्रांनो. दुसरा गुफा पाहूया आपण. दुसरं दार म्हणते गुफेचा दार उतरायला भीव वाटत आहे मित्रांनो. जाशील हे बघा मित्रांनो, हे दुसरा गुफा आहे. आतमध्ये बघताय नको बे आदर बडा मोबाईल फोन घेऊन बघा. आतमध्ये फुल आहे मित्रांनो. द्वार आहे मित्रांनो. हे बघताय तुम्ही, मोठ्या गोट्याला फोडून हे मधातून प्रवेशद्वार केलेलं आहे मित्रांनो. हे साईडनं पाहू शकता, हे मोठे दगड होते त्याला बारीक तुकडे करून हे मधातला मोठा रस्ता तयार केलाय. आणि विटाची धुळे पहा मित्रांनो, एकदम परफेक्ट झालेली आहे मित्रांनो. आजच्या पण दिवाळीला फेल पडते मित्रांनो. भरपूर इथं हे बघायचं कोणतरी हात काढून एक आणि ती लिहिलेलं आहे. इथं काहीतरी कोणतरी लिहिलं होतं सोनल. आणि हे बघा असं तुम्हाला पूर्ण एक गणपतीची मूर्ती ते केलेलं आहे मित्रांनो. त्याचं शेप बिघडलं आहे आता सध्या, कारण की खूप वर्ष पहिल्याची मूर्ती आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता हे विशाल असा मोठा दरवाजा आहे मित्रांनो. इथे पण एक गुफा आहे. हे बघा, इथे पहिरेदार राहत असेल पहिलेचा, तर त्याच्यासाठी असेल स्पेशल ते. तर बघा मित्रांनो, हा डोंगराला फोडून आणि मधामधून बरोबर लिबर्टी रस्ता बनलेला आहे. हे बघा, येथून जुळाई सुद्धा केलेली नाही. हा जो अखंड असा डोंगर होता, एक असा अखंड असा दगड होता, त्या पर्वताला तोडून एक नक्षीदार काम करून त्याच्यात हा एवढा मोठा सुंदर असा रस्ता बनवलेला आहे. तुम्हाला दिसत असेल, आपल्याला असं वाटत असेल आपण गुफाच्या आजून जातो, काही माहोल राहणार नाही, कारण की खूप सुंदर असा हा रस्ता बनवलेला आहे. समोर आय थिंक रोप क्लाइम्बिंग वगैरे चालू आहे, तर तुम्हाला ते पण दाखवू आम्ही. आणि समोर तुम्हाला पूर्ण किल्ल्याचे दर्शन करणार आहोत. तर दुरून राहा मित्रांनो, समोर येणार आहे पाताळ विहीर, राणी महल आणि एक सुंदर समोर एक रोप क्लाइम्बिंग वगैरे ऍक्टिव्हिटीज नवीन चालू झालेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवू. तर चला मित्रांनो. नाही फक्त फिरायचं सांगतो तुम्हाला मी. तर चला मित्रांनो, फिरूया आपण. मानेगड किल्ला हे बघा, त्या सुंदर ऍक्टिव्हिटीज निर्माण झालेल्या आहेत, बनवलेल्या आहेत. पूर्ण स्ट्रक्चर हे बघा, आपण जिथे उभ्या तो आहे 0 पॉईंट. येथून जात आहे गणपती मंदिराकडे रस्ता, हा जात आहे सेंट्री गुरु श्रेणीकडे, आणि आपण गेट नंबर 2 कडे दोन कडे जाणार आहोत समोर. तर चला जाऊया. टिकट लगते क्या जर डाले? एडवेंचर एक्टिविटीज में आपका स्वागत है. प्रशिक्षक के बिना कोई साहसी एक्टिविटी नहीं करनी है. कृपया परिसर को स्वच्छ रखने में हमारी मदद करें. कचरा ना फैलाए. सिगारेट बिडी काही चार्जेस नाही, फक्त दंडार काही चार्ज. आता आले मानेगड ठाकूरची आपण जो बाउंड्री किल्ल्याची दिवार ते बघत होतो, तर इथे सुंदर सगळा किल्ला बनलेला आहे. किल्ला म्हणजे सैनिकांना राहण्यासाठी तुमचा राजा वगैरे आपल्यावर पैरेगारी करायसाठी राहत होते. तर आपण आता आज मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. असं बघा, सुंदर असा ते नक्षीदार काम केलेला आहे. आणि इथून बघा पैरेदार होते, इथून त्या किल्ल्यावर कोणी आक्रमण करता येईल ना ते बघायचे. ते बघा, तुम्हाला दूर दाखवतो आम्ही. हे बघा, सुंदरसं निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. म्हणजे पैरेगारी करण्यासाठी बांधलेलं होतं का कोणीही राजावर किंवा किल्ल्यावर पूर्वी जर काय ऍक्टिव्हिटी तर दिसत होती. हे बघा, खाली तुम्हाला मंदिर दिसत होतं, ते विष्णू मंदिर आहे चालू आहे. आणि हे भाऊ आहेत मानेगड किल्ल्यामधले सहकारी. हे या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगतील. तर मी भाऊ, हे काय कशासाठी वापरत होते? हे संत्री ब्रुज आहे. संत्री ब्रुज आहे, तर इथून पहारेकरी लक्ष देत होते की दुश्मन कोणकडल्या बाजूने येत आहे. तर आपल्या राज्याने अलग करत होते की इथून पाहून सांगत होते की त्यांनी जाऊन दुश्मन येऊन राहिले बा, कोणकडल्या बाजूने आले. याच्यासाठी आहे की याला संत्री ब्रुज म्हणलं. गोला हा इथं पण ठेवलेला आहे. तोफचा गोला म्हणजे तोफच ठेवलेली आहे. इथे बघा, अशी एवढी मोठी तोफ आणि एवढी वजन तोफ
एवढ्या वर्ष आम्ही जेव्हा पैदल आलो तर आम्ही त्रासून गेलो, थकून गेलो, तर एवढी मोठी तोफ आणली कशी असेल. हे बघा खूप मोठी अशी तोफ ठेवलेली आहे. त्याचा इंटरेस्ट सुद्धा बघा, एवढा मोठा जर गोला आहे तर जात कसा असेल, किती किलोचा गोला जात असेल याच्या आतमध्ये. मित्रांनो एक नरस बुज तुम्हाला दाखवतोय आता, कारण की समोर आहे त्यानं आपलं जे पहिल्या जणांना सांगितलं होतं तो संत्री बुज होता, हा नरस बुज आहे म्हणे. आय थिंक मला वाटतं की संत्री बुज मध्ये जे शिपाई वगैरे असायचे, जे लक्ष ठेवायचे किल्ल्यावर कोणी आक्रमण करताय की नाही, हा त्याचाच एक हिस्सा असू शकतो. ते बघा इथून आय थिंक आतमधून पायऱ्या वगैरे त्याला तुम्हाला वरतून दाखवतो मी. इथून आपण वरतू जाऊ शकतो. या तुम्हाला दाखवतो वरचं कसं काय आहे. इथून वरतं जायचं, पायऱ्या बनवलेल्या आहेत. जे वरतं शिपाई वगैरे आणि संत्री वगैरे त्यांचे मंत्री वगैरे जायचा रस्ता आहे, या दाखवतो तुम्हाला कसं आहे. मित्रांनो एकदम अंधार आहे. हत्ती बाईचा आहे बघा मित्रांनो कशा कोणत्याच पायऱ्या आहेत, छोट्याशाच पायऱ्या बनवलेल्या आहेत. हे आहे बघा टेहळणी ब्रुज. आस्वाद घ्या तुम्ही. हे बघा मित्रांनो हे टेहळणी बुरुज सुंदर असं बनवलेलं आहे. हे पायऱ्या चढताना आमच्या प्रतिभावला आलेला आहे एकदम. आणि ते सेनापती पहिले कसे चढत असतील, कसे काम. अंधार आहे आणि आम्हाला काही दिसत नाही. उभे उतरताना बरोबर उतरावे म्हणा लागते. हे बघा, हे बघा, चला मित्रांनो दाखवतो टेहळणी बुरुजाला समोर जाऊया. हे भारतीय नको लिहू काही बी. हा आपण पाहून आलो पहिले टेहळणी ब्रुज, आणि इकडे आहे घोडा पॅग निजामगुंदी, आणि इकडे आहे पाताळ कोट विहीर निजामगुंदी गेट. तर आता आपण घोडा पॅग निजामगुंदीकडे जाऊन येऊ. तर मित्रांनो हे बघा एक पाताळ विहीर आहे. जाण्याचा खाली जाण्याचा मार्ग आहे हा मोठा. चला तुम्हाला खाली जाऊन दाखवेल आम्ही. हे बघा मित्रांनो हे पाताळ विहीर आहे. मित्रांनो पूर्ण मोठं खोल जागा आहे. मोठं टेकट होतं पहिले मित्रांनो, त्याला खोदून एवढी मोठी विहीर बनवलेली आहे. पाहू शकता एक कसे पूर्वीच्या काळामध्ये केलेलं आहे ते. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत पाताळ विहिरी पाशी. वरत दाखव. हे बघा मित्रांनो वरतून किती खोल आहे, आणि आम्ही इथे खाली आलेलो आहोत. आणि इकडे पाहू शकता तुम्ही पाताळ विहीर आहे मित्रांनो, आणि ते खाली पण खूप खोल आहे मित्रांनो. कचरा आहे मित्रांनो. आता उन्हाळा आहे असली तरी पण ते खाली कसे हिरवे दिसत आहे मित्रांनो. पाऊस आला तर ते पूर्ण रक्त भरून जाते मित्रांनो. टाक टाक आणि आपला बघा राणीचा महल पण आले उरलेला आहे. तर आपण ते नेक्स्ट पार्टला करणार आहोत, कारण की आता आम्हाला खूप लेट झालेलं आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. 5 वाजता हा संपूर्ण किल्ल्याला बंद केला जातं, कारण की वन्यप्राणी असल्यामुळे इथे जास्त वेळ आपल्याला राहू देत नाही. आणि सध्या मानेगड किल्ल्याचं थोडंफार काम पण चालू आहे. तर तुम्हाला दिसेलच ते जेव्हा आम्ही निजामगुंदी गेटकडे गेलो तर तिथं त्याचं काम चालू होतं. तर ते तुम्हाला आम्ही दाखवणारच. आता जे काय उरलेलं आम्ही तुम्हाला समोरच्या पार्टमध्ये दाखवूया.